नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सध्या पुणे मंडळासाठी 4,462 घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आणि बरेचसे लोकं त्याची तयारी चालू केलेली आहे आणि रजिस्ट्रेशन स्टार्ट केलेलं आहे. रजिस्ट्रेशन करताना महत्त्वाचं आहे की उत्पन्नाचा जो पुरावा लागणार आहे तो 1/4/2025 ते 31/3/2026 लागणार आहे आणि आयकर विवरणपत्रसुद्धा त्या फायनान्शियल इयरच्या डिटेल्सचं लागणार आहे. आता सध्या जे कोणी ॲप्लिकेशन करत आहे त्यातल्या काही कमेंट आल्या होत्या की त्यांना जेव्हा ॲप्लिकेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, तेव्हा रजिस्ट्रेशन करताना एकतर डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नाही आहे आणि झालं तर ते जेव्हा ॲप्लिकेशन करायला जात आहे किंवा एखाद्या स्कीमला अप्लाय करायला जात आहे तर त्यांना त्या ठिकाणी एरर येतो आहे की तुमचं जे काही इन्कम डिटेल्स आहे रिक्वायर्ड फॉर अप्लाय टू दिस लॉटरी इज फॉर फायनान्शियल इयर 2025-26. ओके, म्हणजे जर तुम्ही ITR व्हेरिफिकेशनला टाकला, जे असेसमेंट इयर सध्या जर आपण बघितलं तर असेसमेंट इयर फायनान्शियल इयर 2025-26 आणि असेसमेंट इयर जर आपण बघितलं तर 26-27 त्या डिटेल्स आपण फिल करत असतो. पण त्या फिल करताना जेव्हा व्हेरिफिकेशनला जाते तेव्हा तो जो ITRचा डिटेल्स आहे तो हॅज बीन रिजेक्टेड ड्यू टू फायनान्शियल इयर ऑफ ITR डज नॉट मॅच ऑर नॉट फाउंड, प्लीज चेक युअर लॉग इन फॉर फर्दर डिटेल्स म्हणून असा एरर येतो. किंवा अशा पद्धतीने सांगते की फायनान्शियल इयर 2025 हॅविंग बारकोड फ्रॉम ऑनलाईन MahaIT किंवा इनकरेक्ट अनक्लिअर डॉक्युमेंट अशा पद्धतीचा एरर येतो आणि प्लीज अपलोड इन्कम सर्टिफिकेट इश्यू बाय तहसीलदार अशा पद्धतीचं इन्कम सर्टिफिकेटलाही इश्यू येतो आणि जे ITR आहे त्यालासुद्धा इश्यू येतो. ॲक्च्युली जे सबमिट करायची प्रोसेस आहे ती ह्याच पद्धतीनं आहे की 2025-26 जेव्हा फायनान्शियल इयर सिलेक्ट करतो तेव्हा आपलं जे काही ITRचं असेसमेंट इयर आहे त्याची अमाऊंट असणार आहे 2026-27ची. जर तुम्ही करेक्ट पद्धतीने करत असाल आणि तरीही रिजेक्ट होत असेल तर हा पॉसिबिलिटी आहे की टेक्निकल इश्यू आहे. म्हाडाकडून अजून काही तसं टेक्निकल किंवा ज्या ऑफिशियल काही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. आपण नक्की चेक करूया म्हाडा ऑफिशियलसोबत जे कोणी नंबर जे म्हाडाचे दिलेले आहेत त्यावर नक्की आपण कनेक्ट करूया. तुम्हीसुद्धा त्या नंबरवर कनेक्ट करून चेक करा की हा इश्यू का येतो आहे, कारण ज्या डिटेल्स आहेत त्या बरोबर भरल्या जात आहे पण बऱ्याचशा लोकांना हा इश्यू येतो आहे. हा टेक्निकल इश्यू असणार आहे. सध्या तुम्ही वेट करा कारण अजून रजिस्ट्रेशनसाठी कालावधी आहे. जर कोणाचे डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील काही तर ते तुम्ही काढून घ्या. डोमासाईल असेल किंवा इतरही डॉक्युमेंट, कास्ट सर्टिफिकेट किंवा जे इन्कम सर्टिफिकेट आहे ज्यांचं कोणाचं पेंडिंग असेल ते काढून ठेवा आणि बाकी स्कीम ज्या दिलेल्या आहेत त्या स्कीमची माहिती घ्या, त्याच्या डिटेल्स चेक करा. आपणही आपल्या चॅनलमार्फत त्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा जेव्हा कधी ह्यावर काही अपडेट येईल ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तोपर्यंत नक्की चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करून ठेवा जेणेकरून आपण जे काही लाईव्ह स्कीम आहेत त्याच्यासुद्धा आपण टेक्निकल डिटेल्स चेक करतो आणि त्याच्यासुद्धा व्हिडिओ आपण शेअर करत असतो किंवा जे काही लेटेस्ट किंवा रेग्युलर अपडेट येत असतात त्या संदर्भातही आपण माहिती चॅनलमार्फत देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर असतील, नक्की त्यांच्यापर्यंत ह्या अपडेट पोहोचवण्यासाठी तुम्ही शेअर करत जा. थँक्यू.